मला धावा बनवायच्यात ही दोन मोठी आव्हानं आता तुमच्या समोर आहे आणि या परिस्थितीमध्ये फलंदाजांची परीक्षा आहे। इथून पुढे फलंदाजांचा कस लागणार आहे, त्यामुळे पाहायचे फलंदाज कशा पद्धतीने खेळत आहेत। लकी गोंदके आणि किरण खोबरे हे दोन फलंदाज, गोलंदाजीसाठी रविराज। यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला गुंगारा चेंडूला दिला होता, परंतु तो चांगल्या पद्धतीने बॉलवर आला। जजमेंट त्यानं चांगलं घेतलं। टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय, त्याला ठाऊक आहे त्यानं चांगले क्षेत्ररक्षण या अगोदर देखील केलेलं आहे। तिथे एक धाव परिपूर्ण केली जाणार आहे आणि एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना बघायला मिळतं 30 धावा धावफलकावर। हा क्रिकेटचा खेळ आहे, क्षणार्धात होतंच नव्हतं क्रिकेटमध्ये होत असतं। अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे। कोण जिंकेल या स्पर्धेला हे सांगणं देखील कठीण आहे, कारण इथे संघर्ष गेल्या 6 दिवसांपासून आपण पाहत आलोय। आज दोन ताकदवान संघ, दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसत आहेत। राजूर विरुद्ध अंबोळची मॅच। यावेळेला स्विच हिट केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलाय आणि त्याला एकटा सोडून चेंडू निघून जाईल। 1 बाउन्स, चेंडू होतोय फरार। टाटा बाय बाय करत 4 धावांसाठी। खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आपण जर पाहिलं तर चेंडूला अडवू शकले नाहीये। बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला बघायला मिळाला। किरण खोबरे चांगल्या फलंदाजीसाठी देखील ओळखले जातात। या अगोदर त्याची चर्चा झाली पहिल्या इनिंगमध्ये। जुन्नर प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवलेली आहे आपल्या फलंदाजीच्या जोरावर। कमी गतीने टाकलाय, ओळखलाय, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय। किरण खोबरे हा ठरतोय अंबोळच्या संघासाठी आशेचा किरण। षटकार। सामन्याचं पार्ट बदललं जात आहे। कधी अंबोळ संघाकडे मॅच जाताना दिसते तर कधी राजूर संघाकडे मॅच जाताना दिसते। या अगोदर अमोल दुबेची विकेट आली, तिथे असं वाटलं आता गोलंदाजी करणारा संघ मोठा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल फलंदाजी करणाऱ्या संघावर, परंतु किरण खोबरेनं 1 चौकार 1 षटकार खेळलाय आणि मॅच परत एकदा अंबोळच्या बाजूने झुकवण्याचा त्याचा प्रयत्न राहिलेला आहे। यावेळेला वाह, मनगडाची ताकद, त्यावर असलेला विश्वास आणि किरण खोबरेनं ठोकलाय समोर ओव्हर द बॉलर हेड। एक सुंदर, शानदार, दर्जेदार, आलिशान, विलोभनीय, मनमोहक षटकार। रास्ते भी जिद्दी है, मंजिलें भी जिद्दी है। रास्ते भी जिद्दी है, मंजिलें भी जिद्दी है। देखते हैं आगे क्या होगा, क्योंकि किरण खोबरे के हौसले भी जिद्दी है। तो मात्र मॅच सोडणार नाहीये, जिद्द आहे, चिकाटी आहे, कारण संघर्ष करण्यासाठी ताकद लागत नाही, तर संघर्ष करण्यासाठी तुमच्याकडे जिद्द पाहिजे, तुमच्याकडे चिकाटी पाहिजे। जरी 3 महत्त्वाच्या विकेट गेल्या असल्या तरी मी माझ्या संघासाठी खेळणार आहे। 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 19 धावा अजूनही पाहिजे आहे। 12 चेंडू 19 धावा। आपण पॅव्हिलियन पाहू शकता फलंदाजी करणाऱ्या संघाचं तिथे आनंदोत्सव नक्कीच साजरा केला जातो, कारण आता चेहरे खुललेत। पहा, आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, कारण किरण खोबरे चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत, संघासाठी लढतायत आणि म्हटलं जातं संकट समय जो लढतो तो खरा योद्धा असतो आणि आज योद्ध्यासारखी फलंदाजी किरण खोबरे देखील करताना पाहायला मिळत आहेत। राहता तालुक्यातील बाबळेश्वर हे छोटंसं गाव आणि त्या किरण खोबरेनं जर लागोपाठचा 3रा षटकार मारला तर युवराज साबळे आणि भाऊसाहेब साबळे यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल। 3 गडी बाद 46 धावा, 12 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलाय। अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळचा संघ आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतो आहे। 12 चेंडूंचा खेळ बाकी, 19 धावांची आवश्यकता आहे। 65 धावांचा प्रतिकार करायचा आहे, विजय साध्य करायचा आहे, त्यासाठी मात्र लढतायत दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जावेद खाटिक। ओहो, जावेदचा खूप चांगला बॉल, टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आला, राईट ऑन अ टार्गेट, अगदी स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न। ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो, आपण जर बघितलं ना तर स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि तिथे फलंदाज पूर्णपणे बीट झाले। पहा, बॉडीला ब्रश करणारा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला, त्यामुळे बॅटवर हा चेंडू येताना पाहायला मिळाला नाहीये। पुढे टाकला होता, इकडे देखील आपण पाहू शकता मनगडाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला। एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे। 2 धावा पूर्ण केल्या जातात। पहिल्या इनिंगमध्ये अज्जू बेपारेने चांगली बॅटिंग केली होती,
परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर किरण खोबरे हे देखील चांगला खेळ करताना दिसत आहेत. त्यांच्या सोबत एकदा लकी गोंदके आहेत, त्यांना देखील साथ द्यावी लागेल. बिग हिट केला जातोय. लकी गोंदकेच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. यश साबळे यांच्याकडून लकी गोंदकेच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा पुरस्कार आहे. षटकाराला 54 धावा कमी गतीने टाकला होता. लोव्हर फुलटॉस होता, मोठा फटका खेळण्याचा इरादा. फाईन लेग मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलला अडवताय देखील एकदा परिपूर्ण केली जाणार आहे. इथून देखील मॅच जिंकली जाऊ शकते. इथून देखील तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण 8 चेंडू आणि 10 धावा अशी मॅच अजूनही बाकी राहिली आहे. आपण या स्पर्धेमध्ये एक मॅच अशीही पाहिली आहे 6 चेंडू 6 धावा बनवणं देखील कठीण झालं होतं. अशी मॅच देखील आपण या मैदानामध्ये पाहिली आहे. त्यामुळे 8 चेंडूमध्ये 10 जर रोखायच्यात तर अचूकता दाखवावी लागेल. चांगला फटका समोर खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. दिलीप बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. दिलीप दगडे तोपर्यंत 2 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगला रिटर्न, खूप चांगल्या पद्धतीनं फेक देखील होताना बघायला मिळाली. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. या स्पर्धेचे शिल्पकार हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि युवा नेतृत्व या स्पर्धेचे जनक आदरणीय योगेश शेठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पाहतो आहे. 6 वर्ष, खरं तर 6 वर्ष हा शब्द म्हणायला काही सेकंद लागतात, परंतु 6 वर्ष आयोजकांनी या स्पर्धेला आपल्यापर्यंत आणलं. त्यामागे फार मोठा संघर्ष आहे, आयोजकांची फार मेहनत आहे. त्याबद्दल आयोजकांचं कौतुकच करावं लागेल. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 6 आणि या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8 धाव्यांची. मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडू आणि 8 धावा आमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ संघाला. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धाव्यांची आवश्यकता आहे. एका बाजूला साई डेंटल क्लिनिक, साई नेत्रसेवा राजूरचा संघ आपल्याला दिसतो आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळचा संघ तुम्ही मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये बघणार आहात. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. कोण जिंकणार अजून हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या समोर आहे, कारण मॅच कधी आंबोळला चालली आहे तर मॅच कधी राजूरला जाताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे मॅच अजून संपलेले नाहीये. 6 चेंडू 8 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. लकी गोंदके 12 वर नाबाद आहेत. किरण खोबरे 18 धाव्यांवर नाबाद आहे. गोलंदाजी करण्यासाठी दिलीप डगळे, जबाबदारी मोठी आहे. यावेळेला पहिलाच बॉल हवेत तर खेळलाय, फटका इथे थोडासा मिसटाइम आहे. बॉलला देखील अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल तिथे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे, प्रत्येक धाव फार महत्वाची आहे, हे मात्र सर्व खेळाडूंना माहिती आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 59. 3 फलंदाज बाद. मॅचचं समीकरण मित्रांनो बदललंय. 5 बॉल आणि 6 रन. दिलीप डगडे कमी नाहीये. यावेळेला फुलर लेंथवर पुढे टाकलेला बॉल, धावपाची संधी आणि यस, इथे विकेट तर आली आहे आणि फलंदाज आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. लकी गोंदके यांना माघारी जावं लागतंय. लकी गोंदके अनलकी ठरतायत. विकेट. राहुल शिर्के आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. सामना बदलतोय. सामन्याचं पारड बदललं जात आहे. कधी मॅच आंबोळ या संघाकडे झुकताना आपल्याला बघायला मिळतं, तर कधी साई डेंटल क्लिनिक राजूर संघाकडे झुकताना पाहायला मिळतंय. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे आणि यामुळेच प्रेक्षकांना क्रिकेटचा खेळ आवडतो, कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या सामन्याचा निकाल लागत नाही. या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत निकाल लागत नाही. यामुळे प्रेक्षकांना देखील हा खेळ आवडतो आणि आज मोठ्या संख्येनं कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित कोतुळ प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी
प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 आणि या मॅचला जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. नवीन फलंदाज राहुल शेळके मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजी करण्यासाठी दिलीप डगळे तयार आहेत. आडव्या बॅटनं फटका खेळला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक किरण खोबरे आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. एक धाव पूर्ण केली जाते आहे. रिटर्न चांगला होतोय. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. मॅच आली आहे 3 बॉल 5 रन, 3 चेंडू आणि 5 धावा. आज दिलीप डगळे हिरो बनणार की आज किरण खोबरे हिरो बनणार ते देखील आपल्याला पाहायचं आहे. आज फायनलला कोण जाणार? फायनलला राजूरचा संघ जाणार की फायनलला अंबोळचा संघ जाणार? साई डेंटल क्लिनिक राजूरचा संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ कार्य सम्राट आमदार चषकामध्ये फायनलला जाणारा पहिला संघ कोणता आहे? पुढे टाकलाय खूप चांगला बॉल. किरण खोबरेला निरुत्तर ठेवलं इथे आणि इथे आपण बघू शकतो एक सिंगल परिपूर्ण केली जाते आणि मला वाटतं 22च्या मदतीने एक धाव आली आहे. 2 बॉल आणि 4 रन अशी मॅच आता येताना पाहायला मिळते. पहिला क्वालिफायर प्रेक्षकांना बराचसा आनंद देणार आहे. अजून या सामन्याचा निकाल लागलेला नाहीये. 2 चेंडू आणि 4 धावा अशी मॅच आपल्याला बघायला मिळते. हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, कारण यानंतर एलिमिनेटर, दुसरा क्वालिफायर, त्यानंतर या स्पर्धेची मेगा फायनल अजून बाकी आहे. आजच्या दिवसातला हा पहिला सामना आहे आणि तो सामना बराचसा आनंद देणारा. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. जशी जशी ही स्पर्धा पुढे जात असते तशी तशी रंगत वाढते. 2 बॉल 4. यावेळेला चांगला फटका बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलला अडवत आहेत आणि किरण खोबरे आपल्याकडे स्ट्राईक ठेवत आहेत. 1 बॉल आणि 3 रन अशी मॅच आली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही टीमसाठी. 1 बॉल आणि 4 रन. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न केले जात आहेत, मेहनत दोन्ही बाजूने केली जाते. किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो खुद कुछ करने का हुनर रखते हैं. त्यामुळे आज तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आज तुमचा हुनर तुम्हाला दाखवावा लागेल. टेनिस बॉल क्रिकेट लाखोने खेळाडू खेळतात. टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू भरपूर आहेत, परंतु तुम्हाला गेम चेंजर बनता आलं पाहिजे. तुम्हाला अशा परिस्थितीमधून मॅच जिंकून देता आली पाहिजे. इथे कोण जिंकून देणार? एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 3. बिग हिट और ये 6 रन. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ संघ फायनलला दाखल. अभिनंदन. किरण खोबरेला डोक्यावर घेतलंय, कारण खेळ देखील तसाच राहिलाय. मित्रांनो, 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज असताना राहता तालुक्यातील बाबळेश्वर गावचा हा सितारा षटकार मारून मॅचला जिंकून देतोय आणि अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ संघ फायनलला जाऊन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. किरण खोबरेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 8 चेंडू आणि 24 धावेंची एक बहारदार खेळी त्यानं आपल्या संघासाठी केली आहे. हार्ड लक. साई डेंटल क्लिनिक राजूर संघ हरलक. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ ठरणार विजयाचा असल दावेदार. कोथरूड प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुनील साबळे, साईराज उद्योग समूह, माननीय सागर साबळे, माननीय निलेश चौधरी, माननीय अमोल जगधने, माननीय यश साबळे. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ. चला यानंतरची मॅच